5 मिनिटामध्ये माझे 4,50,000 गेले. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला फक्त आणि फक्त अलर्ट करण्यासाठी आहे. मागच्या आठवड्यात माझ्याबरोबर स्कॅम झाला, MNGL स्कॅम. मला मेसेज आला की जर तुम्ही तुमचं मीटरचं रिडिंग पाठवलं नसेल तर आज रात्री तुमचा गॅस बंद होईल. आणि जर तुम्ही रिडिंग पाठवलं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कन्फर्म करा की तुम्ही पाठवला आहे म्हणून. त्याप्रमाणे मी फोन केला. मी ऑफिसला जायच्या घाईमध्ये होतो. फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही पाठवलं असेल पण तुम्ही तुमचं ॲपनं अपडेट केलं नाही आहे, म्हणून कदाचित आमच्याकडे ते रिफ्लेक्ट होत नाही आहे. सो मी तुम्हाला ॲप पाठवतो, तुम्ही अपलोड करा. म्हटलं पाठव बाबा. त्यांनी पाठवलं. मी ते क्लिक केलं आणि ते अपडेट दिसलं मला आणि एक्झॅक्टली MNGLच्या ॲपसारखं ॲप आहे ते. आणि मग हे डिटेल्स टाका, ते डिटेल्स टाका. मी त्याला म्हटलं तूच सांग ना, तुझ्यासमोर असतील ना डिटेल्स. तर त्याने करेक्ट डिटेल्स सांगितले. मी ते टाकले आणि असं करत करत पुढे गेल्यावर प्रोसीड करत आलं पे ₹12 फॉर दिस सर्व्हिस. म्हटलं चला भरून टाकू. ₹12 आपण सहज भरू शकतो सगळे. तर ते एंटर करण्यासाठी 2च ऑप्शन्स ठेवले होते, एक इंटरनेट बँकिंग आणि दुसरं डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड. म्हटलं बाबा तिसरा ऑप्शन UPI कसा काय नाही. त्यांनी बरी मोठी एक लिस्ट सांगितली. म्हटलं जाऊ दे मरू दे. म्हणून मी पेमेंट करायला गेलो. तर नेट बँकिंग करायला गेलो तर माझ्या बँकेचं त्याच्यात नावच नव्हतं. तो म्हटला ठीक आहे मग तुम्ही कसं कराल. म्हटलं मग चल बाबा तुझं नाव तिथं जे दिसतंय त्याच्यात मी डेबिट कार्डनी करतो. सो डेबिट कार्डनी पेमेंट केलं. डिक्लाईन. कसं शिकवलेलं असतं बघा यांना, सर तुमचं कार्ड डिक्लाईन झालं, तुमचं सर्व्हर डाऊन आहे. म्हटलं चल मी दुसऱ्या ऑप्शननी पेमेंट करतो. म्हणून मग मी